श्रावण आला ना की आईचा एक फोन येतो, येशील ना ग यंदा नागपंचमीला. ह्या एका प्रश्नाने मन कित्येक वर्ष मागे जातं. ज्या घरात श्रावण म्हणजे फक्त सण वाटायचा, तिथे हा श्रावण म्हणजे आईची आठवण असते. नागपंचमीला आईने केलेला नैवेद्य, मंगळागौरीच्या गप्पा, बहिणीसोबत केलेली धमाल आणि अंगणात बांधलेला तो झोका, आणि त्यासोबत आईचा आवाज, लवकर ये ग, सगळे येतीलच आता. लग्नाआधी कधी जाणवलंच नाही की हे किती मौल्यवान आहे. कारण लग्नाआधी माहेर हे होतच, पण लग्न झाल्यावर माहेरी जाणं हा देखील एक कार्यक्रमच असतो. नवरा, मुलं, घर, काम हे सगळ्यांचं बघता बघता श्रावण कधी संपून जायचं कळायचंच नाही. पण तिचा तो फोन हमखास असायचा, येशील ना ग. कदाचित तिला माहीत असायचं की आपल्या जाण्याने पुन्हा एकदा कदाचित तिचं घर जुनं होईल. पुन्हा एकदा आपल्या पावलांनी तिच्या घरात लहानपणीचा आवाज घुमेल. पुन्हा एकदा आपण स्वयंपाकघरात तसेच उभे राहू आणि ती आपल्या आवडीचं काहीतरी वाढत राहील. श्रावण मला त्या आईची आठवण करून देतो, जिच्यासाठी माझं जाणं हे सणापेक्षाही मोठं आहे. आणि हो, तुमच्या आईचा जर असा फोन आला की येशील ना ग, तर शक्य असेल तर वेळ काढून नक्की जा. कारण आपण फक्त माहेरी जात नसतो, आपण आपल्या स्वतःच्या जुन्या रूपाला भेटायला जात असतो. तुमच्या मनात अशी आठवण असेल तर ही पोस्ट नक्की शेअर करा. आणि हो, आईला आजच फोन करा.